नमस्कार. नमस्कार. बायकोची डिलिव्हरी आहे पहिलीच. माझ्या नवऱ्याची बायपास सर्जरी आहे पहिलीच. रात्री अचानकच कळा चालू झाल्या. हो. यांच्या पण छातीत अचानकच कळा सुरू झाल्या. म्हणजे मला कळे ना काय करायचं. हा मला पण कळे ना काय करायचं. नुसतं आपलं दुखतंय दुखतंय दुखतंय. हो हो हो. हे सुद्धा दुखतंय. अशी विवळत होती. हो हो. हे सुद्धा फरशीवरचे सापासारखे गडाबडा लोळत होते. मला काही कळलं काय करू. मग पटकन खाली गेले धावत तर रिक्षा नव्हती. रिक्षाच नाही मिळाली. रात्री रिक्षाच नाही. बापरे कशी रिक्षा मिळाली आणि इथपर्यंत आले आतमध्ये ते. ए नयन. एक्सक्यूज मी, काय म्हणालात तुम्ही? नयन सुभेदार. हे नयन जोशी माझी ही. हा म्हणजे माझी बायको नयन जोशी. माझा नवरा नयन सुभेदार. मी आमच्या घरात बायको असते. मी बायको. वहिनी एक विचारू का? मला प्रश्न पडलाय. पहिली डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेशन्स होतात का? नाही असं काही हे कॉम्प्लिकेशन्स वगैरे नाही. होईल सगळं ठीक होईल, काळजी करू नका. कसं आहे बाईचा जन्म आहे हो. बाळणपण वगैरे सगळं माहिती असतं स्त्रीला. अच्छा. हो. आणि बाळ झालं ना की वाटेल तिला बरं. सगळा तास विसरून जाईल ती. अरे थँक्यू. पहिलीच वेळ. हो पहिलीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हालाही कॉंग्रॅट्स. हो थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन काय म्हणताय? नवऱ्याची माझ्या बायपास सर्जरी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी काय होतंय, माझी पहिलीच वेळ ना. एक्साइटमेंट. पहिली वेळ. हो आमची पण पहिलीच वेळ आहे. तुम्ही एक्साइटेड नाही? मुद्दामच करता का? मुद्दामच करता? सर्जरी झाली ना माझ्या नवऱ्याची तिथे. काय बोलताय तुम्ही? शांत बसा जरा. सॉरी. हो. नयन. हे नयन लवकर बरावर रे. नैना वर्षे रिमझिम. नैना. हॅलो. हां डॉक्टर परांजपे या. इथे ना जरा इमर्जन्सी आहे. प्लीज तुम्ही लवकर याल का? या प्लीज या. ओके थँक्यू. काय कोणाची इमर्जन्सी? कोण? पेशंट नयन. माझी जरा क्रिटिकल आहेत. इमर्जन्सी आहे. कोण क्रिटिकल? म्हणजे हे जोशी का सुभेदार? एक मिनिट. 2 नयन आहेत का? दोन नयन आहेत. जोशी आणि सुभेदार. अगं बाई हे विचारायचंच राहिलं. मी 1 मिनिटात विचारूनच येते. अरे देवा. नयन सांभाळ रे जीवाला. नयन पुण्यात संसार पडलाय रे बाबा. नयन नको रे. बरसे रिमझिम. सुभेदार वहिनी तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. काही झालं नसेल तुमच्या हसबंडना. बरे असतील ते. हो काही झालेलं नसेल ते. बरे एकदम बरे. छान देवा. अगं बाई काय काय? पेशंट नयन क्रिटिकल आहेत. नाही पण डोंट वरी. नाही म्हणजे डॉक्टर आले आहेत. ते बघतायत काय ते. तुम्ही शांत राहा जरा. हो आताशिक संसाराची सुरुवात आहे हो आमच्या. अजून पहिलं मूल नाही. नयन. नयनचे मिस्टर. धीर सोडू नका. शांत राहा जोशी. काय नशिबात जे लिहिलंय ते होणारच नाही का? जे भोग आहे ते भोगायला लागणार. आणि कसं आहे ना वयोमानानुसार असं होतं. वयोमान? अहो 28 वय तिचं. हो काहीतरीच काय बोलताय. हे काय तुम्ही फॉर्म मध्ये 50 वर्षाचं वय लिहिलंय? नाही 50 वर्षाचे आमचे हे नयन आताच गेले. नॉट आउट 50. खरंच का? अख्ख्या नातेवाईकांना बोलवलं होतं माहितीये का? हॉल वगैरे बुक केला होता. 50 अशा वाती घेतल्या होत्या निरंजनीचे. ओवाळले. हो सगळ्या नातेवाईकांनी मिळून एवढं मोठं मानपत्र लिहिलं माहितीये का? तेच मानपत्र काल भिंतीवर ठोकत होते आणि छातीचे ठोके वाढले. अच्छा. अहो
काय काय एक गोड होतात ना. मी तुमच्याच नयनविषयी बोलते. क्रिटिकल आहे तो ते. अरे देवा नाही नको रे रे नको रे सांभाळ स्वतःला. हे बघा सुभेदार, पुढे तुम्ही थोडं धीर धरा. शेवटी नशिबात जे वाढून ठेवले तुम्हाला चुकले का? आपल्या कर्मापुढे आपण काय करू शकतो? मनाची धैर्य ठेवा तुम्ही, काही होणार नाही त्यांना. तुम्ही हे बघा, खंबीर राहा. सर्जन म्हणालेत की ते दोघांचाही जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोघांचं यांना काय झालं या धडधाकट आहे. हो मी कमी राहायचं ठरवलंय. अहो नाही नाही, मी पेशंट बद्दल बोलते हो. असं काय करताय? म्हणजे एकच डॉक्टर माझ्या बायकोची डिलिव्हरी आणि यांची बायपास करतात? अहो नाही, मी डिलिव्हरी करणाऱ्या सर्जन बद्दल बोलते. ते म्हणालेत की आम्ही आई आणि मूल दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आई आणि मूल, अरे माझी नाही. अरे हा हे बघा जोशी, होत असं बरं का. नशिबाच्या हातात असतं सगळं, आपल्या हातात काही नसतं. भोग असतात हो, भोगावे लागणार. काय शांत, धीर सोडू नका, धीर सोडू नका. एक मिनिट, धीर एक मिनिट. ओके ठीक आहे, रिलॅक्स. ओ नर्स, कोण आहात तुम्ही? नर्स आहात कारून कदम आहात? आवाज कसं काढताय? किती कन्फ्युज आहात तुम्ही? अहो इथं नयन जोशी, नयन सुभेदार, दोन नयन आहे. तुम्ही एकाचं नीट विचारून घ्या ना तुम्ही एकदा. अहो पण तुमच्याच पेशंटचं वय 50 वर्ष आहे ना. अहो नाही, माझ्या बायकोचं वय 28 आहे. नाही नाही नाही, आओ माझ्या नयनचं वय 50 आहे. हो का? मग तुमच्या नयनचं बाळ सुखरूप आहे. अहो काय बोलताय? काय बोलताय? काय झालं? माझा नयन नवरा आहे हो, त्याला बाळ कसं होईल? काय बोलताय? अहो नाही म्हणजे त्याचं ऑपरेशन आहे, सर्जरी. तुम्ही नीट चौकशी करा. अहो जरा गोंधळच झालाय, माझं खूप कन्फ्युजन झालंय. नाही मला वाटतं ना, मी या फॉर्म मध्येच काहीतरी चुकीचं खोडून टाकते. मी इथे खोडू नका. नाही. त्या सर्जनला कळवा, नाही तर ह्यांच्या बायकोचं हार्टचं ऑपरेशन आणि माझ्या नवऱ्याचं सिझेरियन करून ठेवेल. नाही नाही, तुम्ही बरं झालं मला सांगितलं ओटीत जा म्हणून. मी लगेच ओटीत जाऊन. इतका वेळ कुठून तुम्हाला बातम्या कळत आहेत? तुम्ही ओटीत गेलाच नाही? नाही अहो, मी रिसेप्शनवर असते ना. हा, मला सर आतून फोन करतात आणि मला व्हॉट्सअपवर सांगतात. व्हॉट्सअपच्या माहितींवर विश्वास ठेवू नका. बरोबर आहे. अख्ख्या देशात पसरत असं करू नका. अहो आणि काही पण व्हिडिओ पाठवत होते तुम्हाला. तो परवाच एक व्हिडिओ दाखवतो. ही काय वेळ आहे का? ही काय वेळ आहे का? ही काय वेळ आहे का व्हिडिओ बघायची? बघ ना बाई, नाही, माझं खूपच कन्फ्युजन झालंय. मी जरा जाऊनच येते पटकन. कुठे चालला तो? बाहेर कुठे चालला तो? बाहेर ही काय विंडो पाहिजे? जोशी जोशी, मी हिला चेचू चेचू मारू वगैरे ठीक आहे, चेचू काय? मी मारलं काही चेचलं काही एकच होणार आहे. मी काय म्हणतो, तिला येऊ दे. तिथे जर का हाच गोंधळ घातला ना तर दोघं मिळून चेसू तिला. मी तर जीवच घेते तिचा. येऊ दे. नाही येऊ दे, येऊ दे. बसल्या बसल्या जीव तरी घेतलं नाही त्याचं. आली 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 आली. हे काय? फुल? हे काय? हे फुल कोणासाठी आणलंयस? सांगू तर द्या मला. आता फुल आणलंय म्हणजे तुम्हाला कळायला नको का? अरे फुल आणले त्याच्यावर कसं ओळखायचं? म्हणजे मला मूल झालं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन साठी हे फुल आहे का ह्यांचे हे गेले म्हणून मड्यावर व्हायला आणले? मड्यावर काय? मड्यावर मड्यावर कसं बोलता हो? काही सभ्यता आहे की नाही? निदान बॉडी तरी म्हणा. नवरा मेला नाही, माझा जिवंत आहे. वाटेल ते काय म्हणता तुम्ही? अहो तुम्ही काय भांडताय हो? ए बाई सांग ना, कशासाठी आणले ते फुल? फुल फुल. हा हो, नयन जोशी बरी आहे. हा, कदाचित मुलगी आहे. कदाचित नाही हो, ती मुलगीच आहे म्हणून मी लग्न केलं तिच्याशी. आता तिला मुलं व्हायची वेळ आली आहे. नयन जोशी मुलगीच आहे, पण नयनला मुलगी झाली आहे हे सांगत होते. Oh my God! नयन सुभेदार, हा, त्यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलंय. डॉक्टरांना कळत नाही ना बायपास कुठून करायची म्हणून. आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलं. सुभेदार हे का बर्फी? आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये हातात काय तुम्ही पेढा काय देता? तुम्हाला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? मग याच्यासाठी ट्रे आता कुठून आणू मी? क्रिटिकल कंडिशन माझ्या नवऱ्याची, तुला लाज नाही वाटत का रे? सॉरी सॉरी, RIP. RIP काय? RIP काय? माझा नवरा तिथे. आय एम सॉरी, आय एम सॉरी. गप्पा, तुम्ही जरा गप्पा. तुमचं घाण्याड गटार तोंड बंद करा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हॅलो. हा सर. ओ माय गॉड, झालं? अगं बाई, नाही नाही. हो का? आत्ता हवंय?
बापरे बरं 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 मी कळवते हा सर ओके आपलं नाही आपलं नाही म्हणते. पेशंट नयन आय एम व्हेरी सॉरी आओ लगेच रडायला काय लागतंय हे बघा रडू नका आय एम सॉरी मला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय हा पेशंटला खूप ब्लिडिंग होतंय आणि आमच्याकडे तेवढा ब्लडचा स्टॉक नाहीये ना तर प्लीज तुम्ही जरा घेऊन या आम्ही लगेच लवकर आणा, एक मिनिट थांबव जरा 1 मिनिट कुठल्या नयनसाठी आहे म्हणजे नयन जोशी का नयन सुभेदार काय आओ जरा कन्फ्युजन झालंय अरे कधी विचारला नाही मग तू मी विचारून येते पटकन विचार ना बाई विचार ना हा आलेच बाई 1 मिनिट हा सर हो का आटोपलं हो काय ओके सर काय ओके हा काय ठीक आहे मी कळवते काय झालंय काय झालं डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर हसले आणि म्हणाले की पेशंट नयनचं ऑपरेशन ओव्हर अँड आउट अच्छा म्हणजे ऑपरेशन ओव्हर आणि बेबी आउट असं ना की पेशंट ओव्हर आणि बॉडी आउट काय झालंय नक्की हो सांगा ना हो जीव जाईल माझा बाई, सांगा ना. तुम्ही शांत बाय बघा तुम्ही दोघं कन्फ्युजन क्रिएट आम्ही नाही मी सांगते ना हे बघा तुमच्या नयनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि तुमच्या नयनला बेबी झाली अरे सो कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन सुभेदार घ्या आता तरी पेढा घ्या हो, आता पेढा देते पांडुरंगा, विठ्ठला, झालं रे बाबा. झालं व्यवस्थित बाबांना कळवायला हॅलो काय सांगताय सर पेशंट नयन डेड ओके सर मी कळवते हा अरे काय कोण नाही पेशंट नयन शिंदे आहे का कोणी इथे